तर मंडळी तुम्ही पाहताय आता आम्ही दुपारनंतर मुख्य देवळात आराम केल्याच्या नंतर आता दुपारनंतर परत देवस्थानाचं दर्शन करायला आम्ही आलो आहे। अखंड धुनी म्हणतात। साईबाबांची शिर्डीमध्ये जी धुनी आहे त्यातून काही द्रव्य आणून ते इथे प्रज्वलित करण्यात आलं। तेव्हापासून ही अखंड धुनी इथे तेवते आहे आणि तिचा जो अंगारा असतो तो इथे लावतात आणि प्रसाद म्हणून खातात। आम्ही आता चाललोय बघा मित्रांनो अखंड धुनी पाहायला। मित्रांनो तुम्ही पाहता इथे अखंड धुनी अहोरात्र चालू असते बघा वर्षाचे 12 महिने। हे बघा तर मित्रांनो तुम्ही पाहताय मंदिराच्या बाहेरील परिसर आणि निसर्गरम्य असा वातावरण, अतिशय सुंदर मन प्रसन्न करणारे वातावरण। मित्रांनो आम्ही आता इथे दर्शन घ्यायला आलो आहे। तो परिसर आहे अन्नावरम आणि मंदिराचं नाव आहे श्री सत्यनारायण स्वामी।
सत्यनारायण स्वामी. तर मित्रांनो, हा मंदिराबाहेरील परिसर आहे बघा, अन्नावरम परिसर, सत्यनारायण स्वामी मंदिर. हा घाट आहे, घाट. मित्रांनो, आपण आता जे समोर मंदिर पाहतोय ना, हे मंदिर आहे दत्त अनगा मंदिर. आणि या सरोवराचे नाव आहे दत्त सरोवर. मित्रांनो, कुंती माधव असं या मंदिराचं नाव आहे बघा. इधर से नहीं भैया, ये इधर से जाके थोड़ा आगे जाके उधर से चलो. मोबाइल चलता है अंदर. हाँ चलते हैं. मित्रांनो, आपण आता पाहतोय श्री कुक्कुटेश्वर स्वामी देवस्थान, पिठापूर. तर मित्रांनो, पाहताय तुम्ही मंदिराच्या आतमध्ये बघा, अतिशय सुंदर असा परिसर, आणखी नयनरम्य दृश्य.
या ठिकाणी सरोवरात या अशा पद्धतीने दिवा सोडला जातो आणि आपणही असा दिवा सोडू शकतो मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही पाहिलात कालचा दिवस आमचा पूर्ण पिठापूर आणि आसपासच्या परिसरातील सर्व मंदिरं पाहण्यातच गेला आणि आज सकाळी परत आम्ही इथे या ठिकाणी आलो आहे. बघा, हे वेणुगोपाळ मंदिर आहे. तर आपण पाहणार आहोत वेणुगोपाळ मंदिर. मित्रांनो, आपण आता वेणुगोपाळ हे मंदिर पाहतोय. मित्रांनो, सर्व मंदिरे ही मुख्य मंदिरापासून खूपच जवळ आहेत. आपण अगदी आरामशीर फिरू शकतो. आदेश आहे म्हणून जे श्रीपादवल्लभांचे वडील इथं आले तेव्हा त्यांना घरदार काही नव्हतं. ते म्हटले तुला घर घेऊन येऊ का? ते म्हणजे सासऱ्याच्या अजून मी काही घेणार नाही. मग ते म्हणजे माझ्याकडे राहा म्हणून या वाड्यामध्ये ते राहिले. इथं त्यांच्या लग्नावर तर मग ते रामस्वामी आले. त्यांना ही शेवटची जागा काढली दृष्टांताप्रमाणे. तू पुढं जा अमुक तमुक आणि मी जागा बाकी झालं. तर ह्या गावातले लोक एवढी बदमाश, त्यांना 2 वर्ष कोंडून ठेवलं होतं. ह्या महाराजांची माझी शेवटची 2 वर्ष 15 आणि 16 साली माझी भेट झाली. पण त्याची माझी मैत्री चांगली होती. मग ते त्यांना ठेवलं. मग त्यांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर त्यांना अग्नी दिला. अग्नी दिल्यानंतर ती राख मी गोळा करून आणून इथं ठेवली. राख आणि अस्थी वगैरे. ते म्हणजे आम्हाला काही नको. ते आता विसरले. पण त्यांना रामस्वामी वगैरे काय माहिती आहे. पण त्यांचं माझ्यावर प्रेम होतं कारण त्यांना दृष्टांत झाला म्हणून त्यांनी मला एक पत्र दिलं की या मंदिराचा प्रचार कर. हे त्यांचा हस्ताक्षर. 8/5/9 मला त्यांनी पत्र दिलं. 8/5/9 की अमुक याची सेवा करा अमुक करा. ते मला पत्र दिलं आणि मग त्यांचं निधन झालं आणि मग त्यांनी अस्थी इथं आणून ठेवलं. तो जाता म्हणजे पुस्तक देतो ना. तर त्यांनी जे रामस्वामींनी जे कार्य केलं
त्यामुळे आपल्या श्रीपाद बरोबर माहिती झाली. ते नसतं तर माझे 2007ला मी पहिल्यांदा आलो. आज माझे 215 केले. आणि मी येण्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रातला एक व्यक्ती ते अक्कलकोट स्वामींची सेवा करतील, त्यांना माझं सेवा कार्य करायला सांग. म्हणून तिने मला ते पत्र दिलं. तुम्ही नंतर ते पत्र वाचा. ते पत्र मी छान. तर श्रीपादाचा अर्थ असा, जो श्रीपादांची सेवा करतो, हे जेव्हा जागा घेतली माझ्याकडे रुपया पण नव्हता आणि या परप्रांतामध्ये सगळे बदमाश लोक, पण कसं काय एक करोडला जागा घेतली मी. 2 जागा, ही जागा 50 लाख आणि ही जागा 50 लाख. दोन्ही मालक वेगळे, मला भाषा येत नव्हती. पण दोघांचं ते कसं काय आघाडी मला त्याने घडून आणलं मला कळलं नाही. मग ते जागा घेतली, बांधकामाला 1 करोड खर्च केला. ते सगळं त्यांचंच, म्हणजे काय माझा 1 रुपया पण नाही. त्यांनी दिले, त्यांनी खर्च केले. परंतु मला त्या रामस्वामींनी सांगितलं, त्या पत्रामध्ये उल्लेख केला आहे, श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथात श्रीपाद वल्लभांचे अभय वचन आहे. तुम्ही मला अर्पण केलेली दक्षिणा 100 पटीने मी वेळेवर परत करतो. तो मला अनुभव आला. माझ्याकडे जे सोनं नाणं होतं सगळं साठवलेलं, रक्कम जास्त नव्हती, पण जी एवढी मी केली त्याच्या मला 1000 पट परत मिळालं. श्रीपादचा अर्थ असा, श्री म्हणजे लक्ष्मी, पाद म्हणजे पाय. श्रीपादांच्या जेव्हा तुम्ही पाया पडता तेव्हा तुम्ही लक्ष्मीला स्पर्श केलेला असतो आणि श्रीपाद तुम्हाला योग्य वेळी 1000 पटीने परत करतात. म्हणजे माझ्या मुलीच्या लग्नात मला अनुभव आला की आणि मला एकच मुलगी आहे, एक मुलगी, पण मी 4 मुलींचं कन्यादान केलं तेवढ्या पैशामध्ये. ही आघाडीत घटना आहे. त्याचं काय झालं तो विषय मी नंतर सांगतो. माझ्या मुलीचं लग्न ठरायचं होतं. अगोदर आमच्या 2 स्थळं दाखवली, पटलं नाही. मग एक दिवशी आमच्याकडे सदग्रस्त आले. शब्दाने शब्द वाढला चालला, तुम्हाला एकला रिकामा करतो. सावकाश काही आमची गडबड नाही. तुम्हाला वेळ तुमच्या वेळेनुसार जास्त पैसे देऊन सुद्धा ही माहिती नाही मिळणार. हे शब्द कानावर येणार नाही नाहीत. कधी शक्य नाही. माझे अनुभव आहेत ना. आणि एक शब्दही खोटा नाही. पण खोटं सांगून करायचं नाही. बरं तुम्हाला कळतं, मी तरी एखादं खोटं बोलतो, तुम्ही आता बोलणार नाही, पण म्हणा हा बदमाशाचा काहीतरी खोटं सांगितलं. आम्ही आलो होतो ना, हे चालू होतं समारोप चालू होता. त्याच्या अगोदर प्रवचन काल, त्याच्या अगोदर आम्ही दुसरे कार्यक्रम करायचे होते, त्यांना पाठवायचे होते. त्यामुळे मी ते त्यांना काल गुंडाळलं. मी तुम्हाला जेवढं सांगतो तेवढं मी सांगतो नाही, कारण त्यांना वेळ कमी होता. आणि ते आले फिरायला तुमच्यासारखे. पण परमेश्वर काय म्हटलं, झालं फिरायला आले तर त्यांना तिकडं सोडलं नाही. ते बॅरिकेड टाकून तुम्हाला परत आले. पण परत आले जे आले झोपले. तुम्ही जे मला सांगितलं ना परत आलो, 2 तास झाले असते. पण मी म्हटलं लोक इथे झोपायला येते का, झोपायची जागा आहे का. मग मला सांगता आलं. मग शेवटी 15-20 मिनिटं त्यांना मी गुंडाळलं. म्हणजे आता तुमची इच्छा, तुम्हाला जर ऐकायचं नसेल मला आपलं सांगावं लागतं बाबा. मग माझी मानसिक तयारी होती. बरोबर. तर मग आमच्या एक पुढे ये जरा, ये इथं ते मानवडचं तू यायचं असेल तर ऐक. खुर्ची पुढे विचार घालून जातो ते जोरामध्ये, त्याला बोलता येत नाही. म्हणजे इथं उदबत्ती लावतो, आपण बाहेर पळून गेलो. उदबत्ती लावायला उदबत्ती लावले, देव तिथे. उदबत्ती आपल्या वासासाठी देवाला का लोक देवासमोर लावतात. ते घाबरून विचार हा करते निघून जाते. याला देवावर प्रेम म्हणतात. उदबत्ती लावली, तुम्ही लावता माझं फरक आहे. सगळं मी देवासाठी करतो, पण अंतर किती आहे. पण तुम्हाला वास आला, मला वास आला. माझ्याकडे ठेवा.
काल आम्ही पिठापुरमसाठी आलेलो आणि आज आता आमचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. तर इथे मेन श्रीपाद श्रीवल्लभांचं मंदिर आम्ही बघितलं, त्यासोबत वेणुगोपाळ मंदिर बघितलं, कुक्कुटेश्वर मंदिर बघितलं, अण्णावरमचं स्वामी सत्यनारायण मंदिर बघितलं, कुंती माधव मंदिर बघितलं आणि अनघा दत्त मंदिर बघितलं. ते आणखी 2-3 मंदिरं आहेत जवळपास, ती बघितली. सगळी दर्शनं छान झाली. स्वामी समर्थ भवनमध्ये आजचं जेवण केलं आणि आता सगळं आनंदाने पूर्ण करून आमचा परतीच्या प्रवासाला आम्ही तयार झालोय. हे सगळं सामान आणि आमची बाहेर तयारी आहे. चला बसाल चला तुम्ही. चला. काका बॅग द्या तिथं आपल्या. त्यांची पण घ्या. बॅग बॅग. बॅग पाकिट टाका बसायला अडकून. हा या गाडीने जाणार आहेत त्यांच्या टाकले. तर मित्रांनो, तुम्ही आता पाहताय रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत आणि आत्ता आमची 1:45ला ट्रेन आहे. विशाखापट्टणमवरून सुटणारी जी ट्रेन आहे ती आता परत राजापूरच्या दिशेने आम्ही आता परत प्रवास करणार आहोत बघा. तर मित्रांनो, तुम्ही पाहताय आता आमची पिठापूर यात्रा पूर्ण होऊन आमचा आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि आम्ही आता पुण्याच्या एका कलबुर्गी या स्टेशनला आलेलो आहे. तर मित्रांनो, राजापूर ते पिठापूर हा जवळजवळ 64 तासांचा रेल्वेचा प्रवास आम्ही केलेला आहे आणि राजापूर ते पिठापूर हे संपूर्ण यात्रेचं दर्शन, त्याचा अनुभव कसा होता हा अनुभव आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का त्याचे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला चला. हो, धन्यवाद. सहकार्यामुळे सगळ्यांच्या होय. छान झालेली आहे. चला कोण राहू दे सगळ्यांची. आलात तर नक्की या. हां चला. होय.